नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्याचे जुलै ऑगस्ट मध्ये झालेले जे पोलीस भरतीचे पेपर आहेत त्यामध्ये चालू घडामोडीची प्रश्नोत्तरे पाहत आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहेत। तर यावरच आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। याच्या आधीचे जर 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सीपी राधाकृष्णन। तर सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत। रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून निवड झालेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे। पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीचे सध्याचे अध्यक्ष कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 श्रीमती प्रीती सुदान। तर श्रीमती प्रीती सुदान या संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत। तर बघा, श्रीमती प्रीती सुदान यांची श्री मनोज सोनी यांच्या जागी यूपीएससीचे म्हणजे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 10 मीटर एअर पिस्टल। तर 10 मीटर एअर पिस्टल या क्रीडा प्रकारामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर कांस्य पदक जिंकलेलं आहे। पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले? कोणतं पदक? तर कांस्य पदक। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 स्पेन। तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेन या संघास पराभूत करून कांस्य पदक जिंकलेलं आहे। पुढे, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र। तर दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं जे राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र आहे। पुढचा प्रश्न, स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सचिन तेंडुलकर। तर सचिन तेंडुलकर याची जी नियुक्ती आहे ती स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून केलेली आहे। पुढचा प्रश्न, योममित्र खालीलपैकी काय आहे? तर बघा, योम या शब्दाचा अर्थ आहे अंतराळ किंवा आकाश। तर या ठिकाणी योममित्र काय आहे असं विचारलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महिला रोबोट। तर योममित्र जे आहे ते इस्रोद्वारे राबवली गेलेली गगनयान नावाची जी मोहीम आहे, या मोहिमेच्या अंतराळ प्रवासासाठी पाठविला जाणारा जो महिला रोबोट आहे त्यालाच योममित्र असं नाव आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 महिला रोबोट हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे? कोणती पदवी? तर डीलिट। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डी.वाय. पाटील विद्यापीठ। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.वाय. पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? या ठिकाणी 16व्या म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अरविंद पानगरिया। तर अरविंद पानगरिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। एन.के. सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पुढे, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 181। तर बघा, 181 ही जी टोल फ्री हेल्पलाईन जी आहे ती कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, सन 2024 साली यापैकी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही? 4 पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पद्मा सुब्रमण्यम यांना 2024चा भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला नाही। बाकीचे जे तिघे आहेत या तिघांनाही हा 2024चा भारतरत्न घोषित झालेला आहे। तर बघा, लक्षात घ्यायचं आहे 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना तर एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला आहे। आणि एका वर्षात 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे, कारण की एकाच वर्षात किमान 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो। 1999 मध्ये 4 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे, परंतु 2024 मध्ये म्हणजेच एकाच वर्षामध्ये
5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर या 5 व्यक्ती कोण आहेत, त्या व्यक्तींची नावे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. तर बघा, पहिली व्यक्ती आहेत बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, दुसरे आहेत भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, तिसरे आहेत भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, चौथे आहेत भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंह राव आणि पाचवे आहेत भारतीय हरित क्रांतीचे जनक ज्यांना म्हटलं जातं ते MS स्वामीनाथन. अशा प्रकारे कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव आणि MS स्वामीनाथन या 5 व्यक्तींना 2024 सालचा जो भारतरत्न पुरस्कार आहे तो घोषित झालेला आहे. या 5ही व्यक्तीची नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे आणि या 5ही व्यक्तींना मरणोत्तर हा भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे? नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर बी अ रोड सेफ्टी लाईफ ही नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम आहे. पुढे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डॉक्टर PK मिश्रा. तर डॉक्टर PK मिश्रा यांची जी नियुक्ती आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केलेली आहे. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शक्तिकांत दास. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI, या RBIचे विद्यमान म्हणजे सध्याचे जे गव्हर्नर आहेत ते कोण आहेत? तर शक्तिकांत दास आहेत. तर शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवायचे. इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIचा उल्लेख आलेला आहे. तर या RBIची स्थापना कधी झालेली आहे? तर ती 1 एप्रिल 1935 ला झालेली आहे आणि RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय जे आहे ते कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. तर बघा, श्रीमती रक्षा खडसे ज्या आहेत त्या सलग 3ऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. यांचा मतदारसंघ कोणता आहे? तर तो आहे रावेर. तर रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स म्हणजेच युवा कार्यक्रम आणि क्रीडा या संबंधीचं राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, राकेश मारिया. तर लेट मी से इट नाऊ हे जे पुस्तक आहे ते राकेश मारिया यांचं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रतन टाटा. तर रतन टाटा हे भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री डॅश हे आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत. अजित पवार जे आहेत ते महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 2004. तर 2004च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर निवडणूक प्रचार जो आहे तो मतदानाच्या 48 तास अगोदर थांबविला जातो. पुढचा प्रश्न, सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॅश जागा मिळाल्या? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 240. तर 240 जागा ज्या आहेत त्या सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळालेल्या आहेत? तर त्या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? कृषी व शेतकरी कल्याण मंत्री विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, शिवराज सिंह चौहान. तर शिवराज सिंह चौहान हे भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, G7 समूहाचे सन 2024चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, इटली. तर बघा, G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7. तर या G7 समूहाचे सन 2024चे संमेलन जे आहे ते इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते. इटली देशातील अपुलिया येथील फासानो या शहरामध्ये, कोणत्या? तर फासानो या शहरामध्ये 13 ते 15 जून 2024 13 ते 15 जून 2024
या कालावधीमध्ये G7 समूहाचे सन 2024चे संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात आले होते. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जनरल उपेंद्र द्विवेदी. तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख म्हणजेच भूदल प्रमुख आहेत. लक्षात ठेवायचं आहे. जनरल मनोज पांडे यांच्या जागी जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. तर बघा, आपल्याला भूदल प्रमुख, नौदल प्रमुख आणि वायुदल प्रमुख या तिघांचीही नावे परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. त्यामुळे या तिघांचीही नावे माहिती असली पाहिजेत. तर सध्याचे भूदल प्रमुख म्हणजेच लष्कर प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. नौदल प्रमुख कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. तर बघा, दिनेश कुमार त्रिपाठी यांची सुद्धा सध्याचे नौदल प्रमुख म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. त्यामुळे हे सुद्धा नाव आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सध्याचे वायुदल प्रमुख जर विचारलं तर ते आहेत एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी. तर या तिघांचीही नावे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. पुढे, सन 2024चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रवींद्र शोभणे. तर रवींद्र शोभणे यांना सन 2024चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सिकंदर शेख. तर सिकंदर शेख हा 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता ठरलेला आहे. सिकंदर शेख यांनी शिवराज राक्षे याला हरवून 66वा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविलेला आहे किंवा मिळविलेला आहे. याआधीचा 65व्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी मिळवलेला आहे? तर तो शिवराज राक्षे यांनी मिळवलेला आहे. आणि 66वा महाराष्ट्र केसरीचा किताब जर म्हटलं तर तो सिकंदर शेख याला मिळालेला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अशोक सराफ. तर अशोक सराफ या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. कधीचा? तर तो 2023चा. 2023चा महाराष्ट्र भूषण जो आहे तो अशोक सराफ यांना मिळालेला आहे. तर इथे बघा, लक्षात घ्यायचं आहे. 2024चा महाराष्ट्र भूषण जर म्हटलं तर तो प्रदीप महाजन यांना, 2023चा अशोक सराफ, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी आणि 2021 जर म्हटलं तर तो आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. तर या चारही नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे राज्य फूल जे आहे जारूल, म्हणजे जारूललाच मोठा बोंडारा किंवा तामन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला जारूल हे जे आहे फूल, महाराष्ट्राचं राज्य फूल, ते कोणत्या रंगाचे फूल आहे असं विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जांभळा. तर जारूल जे आहे ते जांभळ्या रंगाचे फूल आहे. पुढे, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? राज्य फुलपाखरू विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ब्लू मॉर्मन. तर ब्लू मॉर्मन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. पुढचा लास्ट प्रश्न पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शेकरू. तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर बघा, ही जी माहिती आहे याच्यावरचा एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी जर म्हटलं तर तो आहे शेकरू. राज्य पक्षी आहे हरियाल. राज्य फूल आहे जारूल, याला तामन किंवा मोठा बोंडारा म्हटलं जातं, जे की जांभळ्या रंगाचं फूल आहे राज्य फूल. आताच आपण मागे पाहिलं. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष ते आहे आंबा. राज्य फुलपाखरू जर म्हटलं तर ते आहे ब्लू मॉर्मन. राज्य कांदळवन जर विचारलं तर ते आहे सफेद चिप्पी. महाराष्ट्राचं राज्य गीत जर म्हटलं तर ते आहे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि महाराष्ट्राचे राज्यशस्त्र जर विचारलं तर ते आहे दांडपट्टा. तर यावरचा सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.